नमस्कार. मी संभाजीनगरचा अग्निशामक. बऱ्याच दिवसापासून आपले जे मित्रपरिवार आहे त्यातील बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती अग्निशामक कोर्स आणि अग्निशामक अधिकारी कोर्स, या दोन कोर्समध्ये कोणता कोर्स चांगला आहे जो आम्ही करायला पाहिजे, त्यावर एक माहितीपर व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ टाकतोय. तरी आपण सर्वांनी मला सपोर्ट करा. चला तर आपण आता आपला जो विषय आहे त्या विषयाकडे बघूया. सर्वात प्रथम आपण बघूया की दोघांमधील जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर जो अग्निशमन अधिकारीचा कोर्स आहे तो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला करता येतो आणि अग्निशामक जो कोर्स आहे तो आपण 10वी नंतर करू शकतो. अग्निशमन अधिकाऱ्याचा जो कोर्स आहे तो आहे 1 वर्षासाठीचा आणि जो अग्निशामक जवानासाठीचा कोर्स आहे तो आहे 6 महिन्यांसाठी. तर हा जो कोर्स आहे तो आर्मी, पोलीस यांची जसे ट्रेनिंग होते त्याच प्रकारे निवासी म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला तिथंच राहणं आहे आणि जसं पोलीस आणि आर्मीमध्ये ट्रेनिंग होतं त्याच प्रकारचं रनिंग ड्युटी, लेक्चर ड्युटीज अशा प्रकारचं आपलं शेड्यूल असतं. हे बघा, ज्यांची 10वी झालेली आहे त्यांनी अग्निशामक कोर्स करायला हरकत नाही, पण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी नक्की उपअग्निशमन अधिकारी जो कोर्स आहे तो करायला पाहिजे. कारण की उपअग्निशमन अधिकारी कोर्स केल्यानंतर तुम्ही अग्निशामक या पदासाठी फॉर्म भरू शकता. आतापर्यंत बऱ्याच महानगरपालिकेच्या मी परीक्षा दिलेल्या आहेत. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये जे उपअग्निशमन अधिकारी कोर्स केलेले कॅन्डिडेट आहेत त्यांनी अग्निशामक पदासाठी अर्ज केलेला होता. तर त्या मुलांना त्या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे की सध्या जॉबवर कार्यरत आहे. अग्निशमन अधिकारी कोर्सचा बेनिफिट असा आहे की तुम्ही दोन्ही पदासाठी अप्लाय करू शकता आणि भविष्यामध्ये जर तुम्ही इन सर्व्हिस जर सध्या सुरुवातीला तुम्ही अग्निशामक जर झाले तर तुम्हाला पदोन्नतीसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. जो तुम्ही अग्निशमन अधिकारी कोर्स केला आहे त्याचा तुम्हाला एक्स्ट्रा डिपार्टमेंटली पुन्हा कोर्स करण्याची आवश्यकता पडणार नाही. परंतु ज्या मुलांची 10वी 12वी झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर नक्कीच अग्निशामकसाठी घेऊ शकता. माझं तर सजेशन आहे की ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी उपअग्निशमन अधिकारी कोर्सलाच जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्येच फायदा जास्त वाटतो मला. बाकी शारीरिक पात्रता तर दोन्ही पदांसाठी सेमच आहे. 165 सेंटीमीटर उंची, छाती फ्लॅट असेल तर 89 सेंटीमीटर आणि फुगून 94 सेंटीमीटर, वजन 50 किलोच्या पुढं असायला पाहिजे. सेमच आहे. बाकी दोन्ही कोर्सेसमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल आहे की जो अग्निशमन अधिकाऱ्याचा कोर्स आहे तो 1 वर्ष कालावधीसाठी आहे. अग्निशामक जवानाचा कोर्स आहे तो 6 महिन्यासाठी आहे. आणि जो अग्निशामकचा कोर्स आहे त्याच्यामध्ये खर्च 1 लाखापर्यंत जातो. पण जो अग्निशमन अधिकारी हा कोर्स आहे त्याच्यामध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे. 2 ते 2.25 लाखापर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे. तरी मित्रांनी जरा ठरवूनच निर्णय घ्या. भलेही जर आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा आणि आणखी कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा. सर्वांना धन्यवाद. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. नक्की चांगला निर्णय घ्या आणि अग्निशामक बना. धन्यवाद.